इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर शहर हद्दीतील मुळेगाव रोडवरील हैदराबाद रोड टच असलेल्या गॅस पंपापासून ते मोमीन नगर पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, गटारीचे पाणी आणि पावसाचे पाणी मिळून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे। हा रोड अतिशय वर्दळ असणारा आहे। या रोडवरून शालेय विद्यार्थी सायकल, मोटरसायकलवरून जात असताना तसेच ग्रामीण भागातून मुळेगाव, दोड्डी, दरगनहळ्ळी, धोत्री, बोरगाव, पितापूर तसेच आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन मोटरसायकलवरून मार्केट यार्ड सोलापूर येथे जात असतात। मुळेगाव रोडवरील मोमीन नगर येथील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे चेंबरमधून घाण पाणी घेऊन त्या भागात अतिशय दुर्गंधी पसरली आहे। पावसाचे आणि ड्रेनेजचे पाणी रोडवर जमा होऊन त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या पाण्यामुळे रस्त्यावरून जात असलेल्या नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि छोटे मोठे अपघात झालेले आहेत। या रस्त्यासाठी संबंधितांना या भागातील नागरिकांनी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले, तरी देखील संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे। या रस्त्याची बातमी इंडिया TV9 वरूनही वारंवार प्रसारित केली गेली, परंतु ज्यावेळी बातमी प्रसारित होते तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात रोडच्याच कडेला JCBच्या साहाय्याने खड्डा मारून मलमपट्टी करून निघून जातात। ही केलेली मलमपट्टी काही दिवसच राहते आणि परत जैसे थे या रस्त्याची अवस्था होते। तरी संबंधित प्रशासनाने या ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करून घ्यावे अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे।